Good morning, students. Today we are going to start a new article from the topic morphology of reproductive parts. Last video or last lecture we have completed inflorescence, cymose inflorescence, racemose inflorescence, and a special type of inflorescence. And today we are going to learn about a new article from morphology of reproductive parts, and that name of article is a flower. Very nice topic today's and very easy also. This topic you have already studied in class 12th, that is sexual reproduction in angiosperm. This chapter is for 12th, and some modifications or some further studies there in this topic. In this flower, who will give the definition of flower? Who will define flower? Anyone? Anyone cannot answer? From 19 students, 20 students. कोण सांगतं रे? Define flower. No anyone? आवाज येतो का रे माझा? आवाज येतोय का? हो येतोय सर. अरे मग डेफिनेशन सांगता येईल का नाही? कोण सांगतंय? Who will define flower? Highly modified shoot for sexual reproduction. Very good. बघा, flower is defined as highly condensed and modified shoot. त्याला आपण modified shoot म्हटलं तरी चालतं. Of limited growth. त्याची ग्रोथ काय जास्त होत नाही. And which is specialized for sexual reproduction. This is the very easy and simple definition of the flower. Flower is defined as highly condensed and modified shoot of limited growth, which is specialized for sexual reproduction. Okay. Then it is the most conspicuous, highly attractive organ of the plant and important organ of the angiosperms, which is specialized for reproduction. त्याचं कामच फक्त रिप्रोडक्शन करणे हा आपल्या अँजिओस्पर्मचा जे काही उद्देश असतो, टू प्रोड्यूस फ्रूट, बरोबर आहे. And therefore it is a specialized for reproduction. After pollination and fertilization, it develops into fruits and seeds. हे पॉलिनेशन झालं, फर्टिलायझेशन झालं, त्या दोन प्रक्रिया कंप्लीट झाल्या नंतर आपल्याला फ्रुट्स आणि सीड्स आपल्याला तयार झालेले दिसतात, किंवा फ्रूट अँड सीड्स आर द प्रोडक्ट ऑफ रिप्रोडक्शन or pollination, and that is the main aim of the angiospermic plant. And these seeds germinate to form or develop into a new plant. आणि मग त्यांचे जे सीड्स आहेत ते सीड्स जर्मिनेट झाले की मग नवीन लाईफ, नवीन प्लांट तयार होतो. न्यू लाईफ इज देअर. आपल्याला माहिती आहे, आपण ज्यावेळेस फ्लावरिंग पावसाळ्याच्या पहिल्या पावसानंतर बघा तुम्ही, आपल्याला सगळीकडे ग्रीनरी दिसते. ग्रीनरी दिसते याचं कारण काय, की जे जे सीड्स त्या मातीमध्ये गाडले गेलेले असतात त्यांना पाणी थोडं मिळालं की ते जर्मिनेट होतात आणि एक नवीन आयुष्य, नवीन प्लांट आपल्याला पाहायला मिळतात. आता या टॉपिक मध्ये नंतर आपल्याला शिकायचं की पार्ट्स ऑफ द फ्लावर. देन विच आर डिफरंट पार्ट्स ऑफ द फ्लावर. Typically the flower shows two main parts. बरोबर आहे की नाही? एक फ्लावर चे दोन भाग आहेत. त्याच्यामध्ये पहिला आहे तो फ्लोरल ऍक्सिस and second is a floral leaves.
हे दोन मेन पार्ट लक्षात ठेवायचे फ्लावरचे. पहिला कोणता? फ्लोरल ऍक्सिस, आणि दुसरा आहे जो फ्लोरल लीव्स म्हणतो आपण त्याला. Then what is the floral axis, or which are the different characteristic features of that floral axis? तर त्याच्यामध्ये बघा, the floral axis corresponds to the axis of the shoot. हा floral axis हा काय असतो? त्या शूटचा तो ऍक्सिस असतो किंवा इट करस्पॉन्ड टू द शूट. शूट लाईक स्ट्रक्चर आहे, तो मेन पार्ट आहे त्याचा. Then the floral axis has small leaf-like structure associated with the flower. आता त्या फ्लोरल ऍक्सिसला एक छोटं लीफ लाईक स्ट्रक्चर असतं बघा, एकदम छोटा लीफ. ते कुठं असतं? असोसिएट विथ द फ्लावर. आणि आपण त्याला ब्रॅक्ट असं म्हणतो. आपण त्याला काय म्हणतो? ब्रॅक्ट. आणि इट इज एनी रिड्युस्ड लीफ लाईक स्ट्रक्चर. इट मे बी कलर्ड ऑर लीफ लाईक. काही प्लांट मध्ये ते ब्रॅक्ट्स असतं ते कलरफुल पण आहेत. म्हणजे ब्रॅक्ट काय ग्रीनच असते असं डोक्यात मध्ये ठेवण्याचं काही कारण नाही. इन सम प्लांट्स दी ब्रॅक्ट्स आर कलर्ड ऑल्सो. अँड शोवे ब्रॅक्ट्स आर प्रेझेंट इन पोइनसेटिया, म्हणजे युफोर्बियाचे जे काही मेंबर्स आहेत त्यांच्यामध्ये बऱ्याचशा ह्याच्यामध्ये कलर्ड ब्रॅक्ट आहेत. दुसरं सगळ्यात सोपं उदाहरण जर घ्यायचं आपल्याला तर बोगनवेलियाचं आहे. त्याला मराठीमध्ये आपण कागदी फुल म्हणतो बघा. तर कागदी फुलं आपल्याला ते दिसायला, कागदी फुल म्हणजे ते लाल पिंकिश कलर किंवा रेडिश कलर. आता व्हाईट कलर पण आहे. देर आर डिफरंट कलर फ्लावर्स टू द बोगनवेलिया, स्पेशली स्पेक्टॅबिलिस. आणि मग आपण त्या गोंधळतो की आपल्याला वाटतं ते फ्लावरच आहे ते, बरोबर आहे ना, पेटल्स आहेत. बट ऍक्च्युअली दॅट इज अ ब्रॅक्ट, इट इज नॉट अ पेटल्स. इट लुक्स लाईक 100% लुक्स लाईक अ petals, but scientifically it is a bract, and it is a leaf-like structure present at the flower base, or it is associated with the flower. Then a small bract-like structure found single or in pairs. ते एकही असू शकतं किंवा जोडीनेही असू शकतं. कधी कधी सिंगल किंवा कधी पेअर मध्ये असू शकतं. ऑन पेडिसिल or calyx is called bracteole. कॅलेक्स वरती असेल तर आपण त्याला ब्रॅक्टिओल सुद्धा म्हणतो, बरोबर आहे. देन द ऍक्सिस कन्सिस्ट ऑफ टू पार्ट्स. कोणकोणते दोन पार्ट ऍक्सिस बनलेला आहे? पहिला आहे स्टॉक, और दॅट इज ऑल्सो नोन एज पेडिसिल. आपण जे हातामध्ये धरतो ना फूल, दॅट इज अ स्टॉक, दॅट इज अ शूट, और दॅट इज ऑल्सो कॉल्ड एज अ पेडिसिल. अँड द थॅलॅमस, दुसरा जो भाग आहे तो थॅलॅमस आणि पेडिसेल. ठीक आहे. then what is pedicel? It is the basal part of the axis. Pedicel म्हणजे खालचा भाग. Pedicel is the basal part of the axis which is without floral leaves. या pedicel वरती floral leaves नसतात. It may be long or short. ती लांब असू शकते, ती आखूड असू शकते. Distance doesn't matter, बरोबर आहे. लांब आखूड असू शकते ते pedicel. And a flower with pedicel or a stalk is referred as a pedicellate. ज्यावेळेस फ्लावर हे पेडिसिल सहित असतं त्याला आपण पेडिसिलेट फ्लावर म्हणतो. आपण हिबिस्कसचं फ्लावर घ्या एक्झाम्पल त्याचं. हिबिस्कसच्या फ्लावरला आपण असं हातामध्ये धरू शकतो पेडिसिलला. पेडिसिल हातामध्ये धरला तर असं रोज मध्ये असतो. आणि अ फ्लावर विदाउट पेडिसिल इज कॉल्ड सेसल फ्लावर्स. बऱ्याचशा प्लांटचे फुलांना पेडिसिल नसतो. दॅट फ्लावर्स डायरेक्टली कम्स ऑन दी स्टेम ऑल्सो ऑर शूट. आणि मग ट्यूबरोज आपण त्याचं एक्झाम्पल घ्यायचं. ट्यूबरोजला मराठीमध्ये काय म्हणतात रे? कुणाला माहिती आहे काय म्हणतो ट्यूबरोजला? गुलछडी म्हणतो, निशिगंध, बरोबर आहे. तर त्याला पेडिसिल नसतो, त्याला आपण सेसाइल फ्लावर्स म्हणतो, विदाउट स्टॉक और विदाउट पेडिसिल. दुसरा पार्ट आहे थॅलॅमस. व्हॉट इज थॅलॅमस? इट इज द सोलर पार्ट और सोलर टिप ऑफ द फ्लावर. असा थोडा फुगीर पार्ट असतो, थोडा फुगीर, जास्त नाही. सोलर टिप ऑफ द फ्लावर. इट इज सिमिलर टू द टिप ऑफ द स्टेम, म्हणजे स्टेमच्या टिप सारखं दिसतं. इट हॅज नोड्स अँड इंटरनोड्स. बघा त्याला सुद्धा नोड्स इंटरनोड्स असतात. आणि इट ऑलवेज बिअर्स फ्लोरल लीव्स. या थॅलॅमस वरती मात्र फ्लोरल लीव्स असतात. फ्लोरल लीव्स मध्ये कोणकोणते? मग
calyx, corolla, androecium, vanishing, that are the floral leaves. And ते त्याच्यावरती असतात thalamus. The thalamus is also known as a torus, or that is also known as a receptacle. हे पॉइंट सुद्धा तुम्ही लिहून घ्यायचे. शक्य असेल तर एक डायरी जवळ ठेवायची आपली नोटबुक, त्याच्यावरती सगळे पॉइंट लिहून घ्यायचे तुम्ही. कशाला काय म्हणतात, कशाला काय म्हणतात. तुम्हाला एमसीक्यूचे ज्यावेळेस आम्ही पुन्हा तुम्हाला क्वेश्चन देणार त्यावेळेस आम्ही असे छोटे छोटे प्रश्न विचारणार, त्याचे एक्झाम्पल विचारणार. सिसाईल फ्लावरचं एक्झाम्पल सांगा म्हणणार, त्यावेळेस तुमच्या लक्षात पाहिजे पटकन की दॅट इज द ट्यूबरोज. पेडिसलेट म्हटलं की हिबिस्कस आहे, रोज आहे. तुम्हाला आणखी बाकीचे तुम्हाला एक्झाम्पल सांगता येतील, आणखी तुम्ही ऑब्झर्व केलेले चालू शकतंय. Then thalamus may be various forms. Thalamus हा वेगवेगळ्या फॉर्म मध्ये असतो. Thalamus may be various forms. Thalamus may be conical or anona. Thalamus म्हणजे बघा, कोनिकल म्हणजे जे शेप आहे ते वेगवेगळे असतात. त्याच्यामध्ये कोनिकल असेल, अॅनोना आहे. हॅलो सर, तुमचा माइक ऑफ आहे. केलाय ना अनम्यूट केलाय ना. आता येतो ना आवाज? हो येतोय हो आवाज. येतोय. येतोय आवाज येतोय. सर काय झालं? आता थॅलेमस मध्ये वेगवेगळे फॉर्म आहेत. पहिला आहे तो कोनिकल आहे. कोनिकल म्हणजे आपलं फनेल कोनिकल शेप माहिती का नाही तुम्हाला? कोनिकल फ्लास्क बघितलं असेल ना टायट्रेशनच्या वेळेस. केमिस्ट्रीच्या लॅब मध्ये पाहिलं नाही का रे कोनिकल? हो पाहिले. तर ते कोनिकल शेपचा असतो. अॅनोना म्हणजे सीताफळाचा जर थॅलेमस पाहिला तर तुम्ही तो कोनिकल शेप असतो. तुम्ही डिस्क शेप असतो. डिस्क माहिती आहे सगळ्याला. आपलं सिट्रसचं एक्झाम्पल घेतलं तर सिट्रस म्हणजे लिंबाचे थॅलेमस बघा कसा असेल तर तो डिस्क शेप असतो. इलांगेटेड थॅलेमस सुद्धा असतो काही प्लांट मध्ये. त्याचं एक्झाम्पल आहे मायकेलिया, चाफा त्याला म्हणतो आपण. काही प्लांट मध्ये फ्लॅट असतो, चपटा असतो. लोटसचं एक्झाम्पल घेतलं आपण तर त्याच्यामध्ये चपटा असतो. किंवा कॉन्केव शेप सुद्धा असतो, किंवा कधी कधी कप शेप असतो. म्हणजे या थॅलेमसचे वेगवेगळे फॉर्म आहेत, वेगवेगळे शेप आहेत. The receptacle sometimes enlarges into an axis to which pistils attach in beginning and get separated at maturity. Then this prolongation of the receptacle is called carpophores. The receptacle किंवा पिस्टिलचं लांबी काय म्हणतो आपण त्याला, प्रोलॉंगेशन झालं रिसेप्टॅकलचं, तर त्याला आपण कार्पोफोर असं दुसरं एक सायंटिफिक टर्मिनॉलॉजी आहे, त्याला कार्पोफोर सुद्धा आपण म्हणतो. त्याच्यानंतर आता फ्लोरल लीव्स. फ्लोरल ऍक्सिस मध्ये आपण त्याची थोडी माहिती घेतली. आता आपल्याला शिकायचे फ्लोरल लीव्स. हे सगळ्याला माहिती आहे. आजचं आपलं लेक्चर एकदम सोपं आहे, सगळ्यांच्या लक्षात पटकन येण्यासारखं आहे. आता फ्लोरल लीव्स मध्ये कोणकोणते फ्लोरल लीव्स आहे सांगा बरं पटकन. पटकन लगेच सांगायचं म्हणजे लगेच आपल्याला. कोण सांगेल? कुणीच नाही? फ्लोरल लीव्स माहित नाहीत? बघा, a typical flower has 4 kinds of floral leaves arranged on 4 successive holes on the thalamus. They are, पहिला कोणता आहे? कॅलिक्स. माहिती आहे की नाही? It is the outermost असतो. And the floral leaves of this hole is called sepals. The smallest unit of that calyx is called a sepals. Then the sepals together form a calyx. बरेचसे sepals म्हणजे एकत्र येतात, calyx फॉर्म होतो. Then the sepals are usually green and leaf-like. कसा असतो त्याचा कलर? It is usually green.
आणि it looks like a small leaf like structure. Then what is the function of that calyx? मला माहिती आहे, they protect inner floral holes when the flower is in bud condition. ज्यावेळेस फ्लावर हे बर्ड कंडिशन मध्ये असतो त्यावेळेस सगळ्या आतल्या भागांचं प्रोटेक्शन करण्याचं काम हे सेपल्स करत असतात. एक्झाम्पल तुम्ही हिबिस्कसचं घ्या. आता दुसरा पार्ट आहे करोला, सेकंड फ्लोरल लीव्स. Then it is the second pole of the floral leaves and are called petals. त्याला आपण काय म्हणतो, पेटल्स म्हणतो, बरोबर आहे. मग पेटल्स फंक्शन काय, व्हॉट इज द फंक्शन ऑफ द पेटल? इट अट्रॅक्ट्स इन्सेक्ट्स. इन्सेक्टला अट्रॅक्ट करणं हे त्याचं काम आहे. आणि कशासाठी अट्रॅक्ट करायचं तर फॉर पॉलिनेशन. अँड पॉलिनेशन इज अ व्हेरी व्हायटल प्रोसेस in a angiospermic plant. If there is no pollination, there is no fertilization and there is no formation of the fruits and seeds. बरोबर आहे. त्यामुळे पॉलिनेशन होणं खूप महत्वाची गोष्ट आहे. मग ह्या वेगवेगळे इन्सेक्ट्स असतील, वेगवेगळे बर्ड्स असतील, त्यांना अट्रॅक्ट करण्यासाठी हे पेटल्स कलरफुल असतात. Then they also protect inner two holes. म्हणजे कॅलिक्स सारखं त्याचं काम आहेच, प्रोटेक्शन करणं सुद्धा त्याचं काम आहे. इट ऑल्सो प्रोटेक्ट इनर टू होल्स. एक्झाम्पल पाहिला आपण हिबिस्कसचं घेऊ शकतो आपण. द कॅलिक्स अँड करोला आर कॉल्ड नॉन इसेन्शियल ऑर एक्सेसरी होल ऑफ द फ्लावर. म्हणजे ह्याला नॉन इसेन्शियल म्हटलं गेलंय. काय कारण आहे? व्हॉट इज द मेन रिझन बिहाइंड दिस? व्हाय इट इज कॉल्ड एज अ नॉन इसेन्शियल ऑर एक्सेसरी फ्लोरल होल्स? त्याचं कारण असं आहे की कॅलिक्स करोला असला किंवा नसला की त्याचा रिप्रोडक्शन वरती किंवा पॉलिनेशन वरती काही इफेक्ट होत नाही, परिणाम होत नाही. रिप्रोडक्शन वरती काही त्याचा इफेक्ट होत नाही. त्याच्यानंतर कॅलिक्स अँड करोला आर नॉट डिफरन्शिएटेड फ्रॉम इच अदर. दे आर कलेक्टिव्हली कॉल्ड एज अ पेरियाथ. ज्यावेळेस अशी सिच्युएशन असेल की आपल्याला कॅलिक्स आणि करोला मध्ये डिफरन्शिएट करता येत नाही, तशा पद्धतीची कंडिशन असेल तर त्या कंडिशन्सला आपण पेरियांथ असं म्हणतो. Then each perianth lobe is called tepals. प्रत्येक पेरियांथच्या लोबला आपण टेपल्स म्हणतो. एक्झाम्पल आहे ट्यूबरोज. छडी सगळ्याला माहिती आहे. तिथं कॅलिक्स आणि वेगळा करोला आपल्याला करता येत नाही, दोन्ही एकत्र असतात, बरोबर आहे. त्याच्यानंतर थर्ड फ्लोरल होल, तिसरा आहे तो आहे अँड्रोशियम. आता इट इज द थर्ड फोल प्लेस इनसाइड दी करोला. पहिला कॅलिक्स, त्याच्या आतमध्ये करोला, त्याच्या आतमध्ये तिसरा नंबरचा आहे तो अँड्रोशियम. अँड इट इज अ मेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन ऑफ फ्लावर. बरोबर आहे. अँड्रोशियम काय आहे? इट इज अ मेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन आहे. Then each modified floral leaf is called a stamen. त्याला मॉडिफाईड फ्लोरल लीफ लाईक म्हणजे थोडं पसरट भाग पुढच्या बाजूला असतो, थोडा मॉडिफाय झालेला असतो, त्याला आपण स्टेमन म्हणतो. आणि स्टेमन्स आर कलेक्टिव्हली ऑफ अँड्रोशिया. Then each stamen consists of slender elongated filament आणि स्टेमन असं अँड्रोशियमचं स्ट्रक्चर असतं. त्याच्यानंतर दी फिलामेंट ॲट इट्स अपेक्स bears two small bag like structure called anthers. त्याच्यामध्ये असे दोन बॅग लाईक स्ट्रक्चर या अँथर वरती असतात. अँथर त्यांनी बनलेला असतो. That is called anthers. Then each anther is made up of two anther lobes. प्रत्येक अँथर हे दोन लोबनी बनलेले असतात. त्याच्यामध्ये मग इकडे दोन चेंबर, इकडे दोन चेंबर, असे 4 चेंबर्स म्हणतो आपण त्याला. Each anther is made up of two anther lobes which is rejoined by means of connective. हे दोन anther lobe ला कनेक्ट करण्याचं काम कनेक्टिव्ह करतो. Each anther lobe contains two pollen sacs enclosing several pollen grains. आणि याच्यामध्ये काय असतं मग? Large number of pollen grains are present. बरोबर आहे. Each pollen grains germinate and form two male gametes. हे पोलन ग्रेन जर्मिनेट झाल्यानंतर दोन मेल गॅमेट्स फॉर्म होतात. मला रिप्रोडक्शनच्या वेळेस ही सगळी माहिती लक्षात येईल की नेमके पोलन ग्रेन्स जर्मिनेट झाल्यानंतर मेल गॅमेटोफाइट कसा तयार होतो. बरोबर आहे.
and hence androecium represents the male reproductive part of the flower. Then what about gynoecium? Gynoecium is a fourth. कोण सांगेल रे gynoecium काय आहे? What is gynoecium? Hello? What is gynoecium? Female reproductive part of flower. Very good. It is a female reproductive parts, and this is the fourth floral whole of the flower. Each modified floral leaf is called carpel. आपण त्याचा जो पार्ट असतो त्याला कार्पेल म्हणतो आपण, बरोबर आहे. and they are collectively form gynoecium or pistil. gynoecium किंवा pistil सुद्धा आपण त्याला म्हणतो, त्यालाच कार्पेल म्हणतो, त्यालाच ओहरी म्हणतो. The carpel consists of 3 parts. हा कार्पेल 3 पार्ट पासून बनला असतो. त्याच्यामध्ये द बेसल खालच्या बाजूचा फुगीर भाग जो असतो, बेसल सोलन पार्ट ऑफ द कार्पेल इज कॉल्ड ओहरी. खालचा जो फुगीर भाग असतो आपण काय म्हणतो, ओहरी म्हणतो. देन slender tube like part above the ovary is called style. ओहरीच्या वरचा भाग ट्यूबुलर स्ट्रक्चर असतं, त्याला आपण काय म्हणतो, tube like part of the ovary is called style. त्याला स्टाईल म्हणतो. Then the tip of the style is called stigma. या जी टिप असते त्याला आपण स्टाईलची टिप असते त्याला आपण स्टिग्मा म्हणतो. And what is the function of stigma? जे पोलन ग्रेन असतात अँड्रोशियम कडून आलेले, ते पोलन ग्रेन त्या स्टिग्मावरती चिटकतात, तिथं त्याचं जर्मिनेशन होतं. मग मेल गॅमेटोफाइट तयार तिथे होतो, बरोबर आहे. आणि नंतर म्हणजे त्याच्या टू स्टिक द पोलन ग्रेन्स, ते त्याचं मेन काम आहे, फंक्शन. स्टिग्मा रिसीव्ह द पोलन ग्रेन्स. इट रिसीव्ह करणे, कुणाला रिसीव्ह करायचं तिला काम काय त्याचं, to receive the pollen grains is the main function of the androecium or stigma. Then the ovary contains one or more ovules. ovary मध्ये एक किंवा एकापेक्षा जास्त ovules असू शकतात. Each ovule produces egg. What is the function of ovary? It produces the egg, or it is also known as a female gamete. Female gamete produce करण्याचं काम gynoecium आहे. Then gynoecium represent the female reproductive part of the flower. आता सांगितलं नरेंद्रनी. आणि hence gynoecium represent female reproductive part of the flower. There are some plants where calyx and corolla are not distinguished separately, and such floral leaves are called perianth. हे सगळ्याला माहिती आहे. त्याच्यानंतर रिसिनस, पॉलियांथस त्याचे एक्झाम्पल आहेत. आता आपल्याला त्याच्या पुढचं आर्टिकल जे शिकायचं आहे ते आहे सेक्शुअलिटी ऑफ द फ्लावर. Sexuality of the flower. What is sexuality? The flower is said to be a complete when it has a 4 floral holes. Then it is said incomplete when one of the 4 floral holes is absent. एखादा कोणताही त्यातला असेल किंवा 4 absent असेल तर it is incomplete flower. बरोबर आहे. And when both stamens and carpels are present, ज्यावेळेस कार्पेल असतो आणि stamens असतात and they are functional, the flower is called the bisexual. Androecium, gynoecium दोन्ही असले की त्याला काय म्हणायचं, bisexual flower. When one of them are absent, it is unisexual. gynoecium आहे, androecium नाही, unisexual. androecium आहे, gynoecium नाही, it is also unisexual. gynoecium आहे, androecium नाही, it is also unisexual. बरोबर आहे. Then the unisexual flowers are either staminate or pistillate. म्हणजे ते कोणती असू शकतात, मेल फ्लावर किंवा फिमेल फ्लावर. Then the pistillate flower only carpels are present. When stamens or carpels are not functional, flowers will be neutral. म्हणजे प्रेझेंट आहे पण फंक्शनल नाही असं असेल, कंडिशन असेल तर त्याला आपण न्यूट्रल फ्लावर म्हणतो. तसंही असतंय, बऱ्याचशा प्लांट मध्ये तसंही होतं. Then the plant bears both male and female flowers on the same plant is called, काय म्हणतो आपण त्याला, monoecious. That is both
मेल आणि फिमेल फ्लावर्स एकाच प्लांट वरती असतात, त्याला आपण मोनोसियस म्हणतो. हिबिस्कसचं एक्झाम्पल आहे, मेज आहे. Then on the other hand, when male and female flowers are produced on separate plant, it is referred as dioecious. Dioecious म्हणतो आपण त्याला. मेल फ्लावर वेगळीकडे, फिमेल फ्लावर वेगळीकडे, अशा पद्धतीचे जे प्लांट असतात त्याला आपण काय म्हणतो, dioecious. Which is the example of dioecious plant? कोण सांगेल? तुम्हाला माहितीये dioecious प्लांट आहे, पपयाचं एक्झाम्पल आहे. पपई. हा, व्हेरी गुड. पपई. पपई मध्ये डायोसियस प्लांट असतात. आता सिमेट्री ऑफ फ्लावर, त्याच्या पुढचा आर्टिकल आपल्याला शिकायचं तो आहे द सिमेट्री ऑफ फ्लावर. व्हॉट इज सिमेट्री? सिमेट्री इट इज द अरेंजमेंट ऑफ फ्लोरल मेंबर्स. आता कॅलेक्स, कर्ला, एंड्रोशियम, गायनोशियम यांचे अरेंजमेंट कसे आहे, बरोबर आहे. The symmetry is the arrangement of floral members with respect to imagination of central axis. बरोबर आहे. म्हणजे एक आपण सेंट्रल इमॅजिनरी सेंट्रल ऍक्सिस कन्सिडर करायचा आणि मग बाकीचे जे काही पार्ट आहेत फ्लोरल लिव्स असं म्हणू आपण फ्लोरल मेंबर्स. मग the number, shape, size and arrangement of floral leaves in a flower determines the symmetry. नंबर किती आहे, कशा पद्धतीने दिसतात ते, बरोबर आहे. आणि त्याच्यानुसार ऑन द बेसिस ऑफ दिस सिमेट्री फ्लावर्स आर डिस्क्राइब्ड ॲज ऍक्टिनोमॉर्फिक आणि दुसरा आहे तो झायगोमॉर्फिक. आपल्या ग्रुपचा ग्रुप म्हणजे कोणता ग्रुप आपला, FIBSc बॉटनी 2020-21, बरोबर आहे. या ग्रुपचा काळजीपूर्वक प्रोफाईल फोटो कोणी पाहिला, सगळ्यांनी बघितलाय, काळजीपूर्वक नाही पाहिला, बघितलंय का कुणी कुणी पाहिलं रे? तर तो आज तुम्ही बघून घ्यायचा, बघितला नसला तर. बघितलं का भाग्यश्री? हो पाहिलंय. कशाचा आहे रे? ऍक्टिनोमॉर्फिक फ्लावरचं आहे. ऍक्टिनोमॉर्फिक सिमेट्री असलेला डायग्राम आहे, बरोबर आहे की नाही? तर व्हॉट इज ऍक्टिनोमॉर्फिक? व्हॉट इज ऍक्टिनोमॉर्फिक बघा. इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ रेग्युलर और सिमेट्रिकल फ्लावर. त्याला विशिष्ट पद्धतीची काय आहे, सिमेट्री आहे. Then in each floral holes are similar in size. सगळ्या फ्लोरल होल्स त्याच्यामध्ये सिमिलर इन साइज and shape and are evenly arranged on the thalamus. And evenly arranged असतात कशावरती, thalamus वरती. त्याच्यानंतर such a flower when cut in any plane, ज्यावेळेस आपण अशा पद्धतीच्या फ्लावरला कोणत्याही प्लेननी कट केलं, it produces two equal halves, त्याचे दोन समान भाग होतात. आपण आता बघितलं की इमॅजिनरी सेंट्रल ऍक्सिस कन्सिडर करायचा आणि त्याचे दोन भाग करायचे कोणत्या बाजूने, तर त्याचे दोन एक्झॅक्ट समान भाग होतील त्याचे. आणि असे समान भाग होणारे जर फ्लावर असतील तर त्याला आपण ऍक्टिनोमॉर्फिक म्हणतो, बरोबर आहे. Then such a radially symmetrical flower is called actinomorphic. अशाच पद्धतीला आपण ऍक्टिनोमॉर्फिक फ्लावर्स असं म्हणतो. एक्झाम्पल आहे हिबिस्कस, ते मस्टार्ड, फिंका. फिंका माहितीये ना, फिंका रोजिया. ओके. Then what is about zygomorphic? Zygomorphic is totally opposite to actinomorphic. बघा, it is also called as a irregular flower. इकडे रेग्युलर फ्लावर actinomorphic, इकडे इरेग्युलर आहे. इरेग्युलरचा अर्थ तुम्हाला माहिती आहे, कधी झूमवर लेक्चर अटेंड करायचे, कधी करायचे नाही, त्याला इरेग्युलर. आणि जो दररोज सगळे लेक्चर अटेंड करू त्याला आपण काय म्हणतो, त्याला काय म्हणतो आपण, रेग्युलर स्टुडंट आहे, बरोबर आहे. तसं फ्लावर आहे इरेग्युलर असणं म्हणजे काय असतं, देअर मेंबर्स ऑफ डिफरंट फ्लोरल होल्स आर नॉट सिमिलर टू इच अदर. सगळे फ्लोरल मेंबर्स सारखे असत नाहीत, काही मोठे, काही लहान, काही वाकडे, काही तिकडे, म्हणजे नो साइज शेप इज नॉट पर्टिक्युलर.
shape also, number also, they not similar to each other and also not evenly distributed on the thalamus. आणि त्या thalamus वरती evenly distribute झालेले नसतात. Then such a flower can be bilaterally symmetrical. अशा पद्धतीचे काही फ्लावर्स असतात ते bilaterally symmetrical असतात. बाय म्हणजे दोन भाग असलेले and can be divided into two equal halves when passed through only one longitudinal plane. आपल्याला ह्याचे सुद्धा दोन भाग करता येतात फक्त एकाच भागातून, बरोबर आहे. टू इक्वल हाफ्स when passed through only one longitudinal plane. म्हणजे आपण एकाच लॉंगिट्युडिनल प्लेन यांचे फक्त दोनच भाग करू शकतो through the center. Then such a bilaterally symmetrical flower is termed as a zygomorphic flower. अशा पद्धतीचे जर फ्लावर्स असतील तर त्याला आपण झायगोमॉर्फिक फ्लावर असं म्हणतो. एक्झाम्पल आहे पी प्लांटचं, ही वाटाण्याचे फुलं सगळ्याला माहिती आहे. तुळशीचं एक्झाम्पल घ्या, तुळस माहिती आहे का नाही? तुळशी माहिती आहे का? तुळशी तुळशी माहिती आहे सगळ्यांना? हो सर. हा, तर त्याचे बघा फ्लावर कसे आहेत, ती झायगोमॉर्फिक कंडिशन आहे त्याच्यामध्ये. वाटाण्याचे फुलं बघितले का? आपलं गोकर्ण माहिती आहे सगळ्याला, सगळ्यात सोपं एक्झाम्पल. क्लायटोरिया. तर गोकर्णाचे बघा फ्लावर आपण एकाच प्लेन म्हणजे दोनच भाग होऊ शकतात फक्त त्याचे, जास्त नाही, बरोबर आहे. देन असिमेट्रिकल फ्लावर्स म्हणजे काय? ऍक्टोमॉर्फिक, झायगोमॉर्फिक आणि तिसरा असिमेट्रिकल फ्लावर्स असतात. काय असिमेट्रिकल फ्लावर्स मध्ये these flowers cannot be cut into equal halves along any plane. कोणत्याही प्लेननी त्याचे इक्वल भाग होत cannot be cut, दोन भाग होत नाही. such flowers are called asymmetrical flower. कॅना माहिती आहे सर्वांना? कॅनाचं एक्झाम्पल आहे बघा असिमेट्रिकल फ्लावर. माहिती आहे कॅना? कर्दळ. त्याच्या पुढच्या आर्टिकलला आपण घेऊ आणखी दुसरा, दॅट इज इन्सर्शन ऑफ फ्लोरल लीव्हज ऑन द थॅलॅमस. हे थॅलॅमस वरती इन्सर्ट कशा पद्धतीने झाले ते फ्लोरल लीव्हज, कॅलिक्स, करोला, अँड्रोशियम, गॅनोशियम हे झाले फ्लोरल लीव्हज. हे कशा पद्धतीने इन्सर्ट झाले, कशा पद्धतीने अरेंज झालेले आहेत थॅलॅमस वरती, दॅट इज कॉल्ड द इन्सर्शन ऑफ फ्लोरल लीव्हज ऑन द थॅलॅमस. त्याच्यामध्ये बघा दी फ्लोरल लीव्हज आर इन्सर्टेड ऑन द थॅलॅमस इन 4 होल्स इन द सिक्वेन्स. सिक्वेन्सनं ते अरेंज झालेले असतात. कशानं? सिक्वेन्सनं. त्याच्यामध्ये बघा पहिला आहे हायपोगायनस फ्लावर. हायपोगायनस फ्लावर कशाला म्हणायचं? इन सम फ्लावर्स द थॅलॅमस इज सोलन. बघा थॅलॅमस कसा असतो? सोलन असतो. इलॉंगेटेड, कॉन्व्हेक्स और कॉन्केव्ह हे शेप आहेत. कॉन्व्हेक्स, कॉन्केव्ह. आता ह्या फिजिक्सची टर्मिनॉलॉजी आपल्याला माहित असणं गरजेचं आहे, बरोबर आहे की नाही? इंटरडिसिप्लिनरी सायन्स ज्याला म्हणतो आपण, फिजिक्सच्या काही गोष्टी आपल्याला माहित असतात. कॉन्केव्ह शेप कसा असतो, कॉन्व्हेक्स शेप कसा असतो, बरोबर आहे. Then normally in these flowers ovary is placed on the top of the thalamus. त्या थॅलॅमसच्या टॉप वरती ओव्हरी असते, टॉप ऑफ द थॅलॅमस, and the calyx, corolla and gynosium are inserted below the gynosia. आणि मग हे बाकीचे जे काही फ्लोरल होल्स आहेत ते गायनोशियमच्या बाजूला असतात, खाली असतात. And in other words, ovary occupies the topmost position on the thalamus. Ovary topmost position ला असते on the thalamus. Thus the ovary is said to be superior. आणि हे टॉपमोस्ट पोझिशनला ओव्हरी असल्यामुळं त्याला आपण सुपिरियर ओव्हरी असं म्हणतो. अँड द फ्लावर इज हायपोगायनस. आणि अशा पद्धतीच्या फ्लावरला हायपोगायनस फ्लावर म्हणतो आपण. एक्झाम्पल घ्या धोत्रा. धोत्राचं फुल बघितलं सर्वांनी, बरोबर आहे. त्याच्यामध्ये हायपोगायनस कंडिशन्स असते. हिबिस्कसचं सुद्धा एक्झाम्पल घ्या, त्याच्या मध्ये सुद्धा हायपोगायनस कंडिशन असते. आणि मस्टार्डचं सुद्धा एक्झाम्पल घ्या, त्याच्यामध्ये सुद्धा हायपोगायनस कंडिशन असते. हायपोगायनस इज नथिंग बट अ टॉप मोस्ट ओव्हरी, सुपिरियर ओव्हरी, आणि अदर फ्लोरल होल्स दे आर इन्फेरियर. हे लक्षात ठेवायचं. त्याच्यानंतर पेरिगायनस फ्लावर दुसरा आहे. इन्सर्शन ऑफ फ्लोरल लीव्हज मधला दुसरा टाइप आहे पेरिगायनस फ्लावर. आता इन दिस फ्लावर्स द थॅलॅमस इज फ्लॅट. याच्यामध्ये
थॅलेमस फ्लॅट असतो और कॉन्केव्ह असतो. ऑन द मार्जिन ऑफ द रिम ऑफ द थॅलेमस इट बिअर कॅलेक्स, त्याच्या मार्जिन वरती कॅलेक्स असतो. कोरोला अँड अँड्रोशियम हे फ्लोरल त्याच्या मार्जिनला असतात. अँड द गायनोशियम इज प्लेस्ड ऍट द सेंटर. बघा आता गायनोशियम कुठं असतो? सेंटरला असतो ऑफ कप शेप थॅलेमस. त्या कप शेप्ड थॅलेमसच्या मिडल भाग. ओके, and thus all floral holes are inserted almost at the same level. हे insert same level ला झालेलं असतं all floral holes.